नमस्कार. आज बनवायचा आहे टोमॅटो सार. एक टोमॅटो प्युरी, अद्रक लसूण पेस्ट, तिखट, कांदा, हे खोबरं घेतले, ओलं खोबरं वाटून, हळद, मोहरी, जिरा, मीठ आणि तेल. आता मी कढई ठेवून घेतली आहे. तर कढई तापली की आपण तेल टाकून घेऊया. आपली कढई तापली आहे, मी तेल टाकून घेते. तेल गरम झालं की आपण मोहरी टाकून घेऊ. मोहरी जिरं टाकून घेतलंय. जरा मोहरी जिरं तडतडले की लगेच कांदा टाकूया. मी माझ्या पद्धतीने करते, तुम्ही करून बघा. जर आवडलं तर ट्राय करा. कांदा टाकून घेऊया. भातासोबत वगैरे छान लागतं, तुम्ही करून बघा. कांदा असं जरा परतून घेऊया लालसर. आता आपला कांदा गुलाबी झालाय. आता मी 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकते. आता मिक्स करून घेऊया, चांगली परतून घेऊया. आलं लसूण पेस्ट, आलं लसूण मिरची मिक्स आहे सगळं. जरा परतली, आलं लसूण जरा मिक्स झाली, भाजून घेतली की आपण खोबरं टाकूया. जे बारीक करून घेतलंय, फक्त ओलं खोबरं आहे. जराशी परतून घ्या थोडंसं. आता ह्याच्यात मी मसाले टाकून लगेच घेते. हळद, तिखट, जरा खोबरं चांगलं भाजून घ्या. जरा तेल सुटू द्या थोडंसं. जरा भाजलं ना, भातासोबत छान असं मस्त, एकदम पातळ नाही, मस्त असं घट्टसर होतं चांगला. हे बघा, हे असं खोबरं जरा भाजून घेतलंय. आता त्याच्यात मी टोमॅटो प्युरी टाकून घेते. चांगलं असं मिक्स करा. आता ह्याच्यात तुम्हाला किती पाणी हवे ते पाणी टाकून घ्या. तसं मी टोमॅटो शिजवलेले आहेत तेच पाणी वापरते. हे पाणी जे आहे तेच पाणी मी, आम्हाला भातासोबत खायचं आहे म्हणून मी पातळ करते. जरा अजून पाणी लागेल थोडंसं. घट्ट नको आणि खूप पातळ पण नको. हे बघा, आता मी अजून थोडंसं पाणी टाकते. आता ह्याला मस्त उकळी आली ना की बंद करा, कारण की टोमॅटो शिजलेली आहेत, जास्त शिजायला वेळ लागणार नाही. आता आपण मीठ टाकून, मीठ टाकलंय. आता चांगली उकळी येऊ द्या. उकळी आली की मी दाखवते. थोडीशी ना साखर टाका. साखरेने काय होतं, तिखट, आंबट, गोड अशी ना चव येते चांगली तुमच्या सारला. प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. आम्हाला असं आवडतं, तुम्ही करून बघा. जास्त मसाले नाही, काही नाही, गरम मसाले वगैरे जास्त काही नाही. साधं सिंपल जसं तुम्हाला आवडेल. शरीराला जास्त त्रास नाही. हे बघा, छान अशी उकळी आली आहे. थोडंसं 5 मिनिटं ठेवलं ना की आपलं झालं. लागेल, जास्त वेळ नाही लागत. नक्की तुम्ही ट्राय करा. खूप टेस्टी लागतं. सिंपल रेसिपी, मस्त.
बोट चाटून चाटून खाल, एवढी छान आहे. आपलं झालेलं आहे. आता आपण बंद करूया. बंद करून ठेवून देते जरा 2 मिनिटं झाकण टाकून. मग तुम्हाला माझी डिश मी दाखवते. रोज जेवण करून कंटाळा आला असेल तर तुम्ही असं साधं सोपं आणि हलकं जेवण जेवून बघा आणि खाऊन बघा. टोमॅटो सार आपलं रेडी आहे. त्याच्यासोबत पापड आणि राईस. तुम्ही ट्राय करा आणि खाऊन बघा कसं वाटलं आणि मला सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.